ओके. तर पुन्हा एकदा सर्वांना गुड इव्हनिंग. आज जे आहे ते आपण व्हीलूकअप फंक्शन्सला त्याची फंक्शनॅलिटी वेगवेगळ्या लेव्हलला त्याचा आपण कसा यूज करू शकतो, तर ते थोडक्यात शिकून घ्यायचं आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणत असतो, की ॲडव्हान्स एक्सेलचा जो टॉपिक आहे तो नेव्हर एंडिंग टॉपिक आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर तुम्ही रोज काही ना काही नवीन त्याच्यात शिकत राहू शकता. ऑफकोर्स आता तेवढा वेळ देणं आपल्याला शक्य होणार नाही. पण एक लक्षात घेऊया, की एक्सेलचा खरा उपयोग जो आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्या ठिकाणाची नेमकी गरज काय ते गरजेनुसार होत असतो. त्यामुळे तुम्ही ऍडव्हान्स लेव्हलला त्याला जेवढं एक्सप्लोर करणार आहात तेवढं तुमचं लर्निंग जे आहे ते चांगलं होणार आहे. आणि ऑफकोर्स त्याच्यात सेकंड मोस्ट महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे यू हॅव टू कीप ऑन एक्सप्लोरिंग अँड कीप ऑन प्रॅक्टिसिंग. ओके. कारण कसं होतं की नुसता कोर्स करून किंवा आपण शिकून घेऊन ते आपल्या लक्षात राहणार नाहीये, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस सुद्धा करत राहणं तेवढंच गरजेचं आहे. ओके. आजचा जो आपला ऑनलाईन सेशनचा टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये व्हीलुकअपला आणखी थोडंसं मॉडिफाय करून व्हीलुकअप मध्ये काही ऍडिशन्स करून व्हीलुकअप मध्ये इतर काही फंक्शन जोडून आपण त्याचा आणखी किती चांगल्या प्रकारे इफेक्टिव्हली वापर करू शकतो ते आपल्याला थोडक्यात आज शिकायचंय. तर आपण आता सुरुवात करूया. ओके. तर मी या ठिकाणी काही फाईल्स रेडी केलेले आहेत तुमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि एक्झाम्पल्सच्या माध्यमातून थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत. ओके. काल आपण व्हीलुकअपची बेसिक फंक्शनॅलिटी जी होती ती आपण शिकून घेतली होती. व्हीलुकअप फंक्शन आपल्यासाठी करतं काय? तर जो काही आपण टेबल ॲरे देतो, म्हणजे आपला डेटा देतो, त्या डेटामधली एखाद्या कॉलम मधली विशिष्ट व्हॅल्यू जो आहे, तो विशिष्ट व्हॅल्यू आपल्याला काय करतो, त्या ठिकाणी तो रिट्रीव्ह करून देतो किंवा बाजूला काढून देतो. तर ही तर झाली बेसिक फंक्शनॅलिटी आपल्या व्हीलुकअपची. पण ह्या फंक्शनॅलिटीमध्ये आणखी 2 एक्स्ट्रा ऑप्शन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. एक त्याच्यामध्ये आहे की एक्झॅक्ट मॅच आणि सेकंड जे ऑप्शन आहे त्याला म्हणूया आपण त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट मॅच. मला वाटतं कालच एका विद्यार्थ्याने आपल्याला या संबंधात प्रश्न केला होता, की ज्यावेळी आपण व्हीलुकअपचं फंक्शन यूज करतो, तर त्या फंक्शनच्या सर्वात शेवटी 0 किंवा 1 जे आहे ते आपण असं टायपिंग करतो किंवा तिथे ट्रू किंवा फॉल्स अशी व्हॅल्यू येते. तुम्ही जर लेटेस्ट व्हर्जन यूज करत असाल, तर त्या ठिकाणी ट्रू किंवा फॉल्स येतं. तुम्ही थोडंसं जुनं व्हर्जन जर एक्सेलचं यूज करत असाल त्याच्यामध्ये 0 किंवा 1 येतं. ओके. दोघांचा अर्थ सेमच आहे, पण त्याचा नेमका प्रॅक्टिकली उपयोग काय होतो तर ते आपल्याला आजच्या ह्या सेशनमध्ये थोडंसं लक्षात घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय की आपल्याकडे काही विद्यार्थ्यांचा डेटा आहे. विद्यार्थ्यांचे रोल नंबर आहे, विद्यार्थ्यांचं नाव आहे, त्याच्यानंतर त्यांचे सब्जेक्ट वाईज जे मार्क्स आहे ते मार्क्स दिसतात. आता आपण ह्या ठिकाणी रोल नंबर जो आपला आहे 10008 तर ह्या रोल नंबरचा जो विद्यार्थी आहे तर त्याला इंग्लिश या सब्जेक्टमध्ये किती मार्क मिळालेले आहे तो डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी एक काम करा, जे वरती आपलं टेबल ठेवलेलं आहे म्हणजे डेटा टेबल आपण म्हणूया, तर त्याच्याकडे बघून मला सांगा की जो रोल नंबर आहे 10008 तर त्याला इंग्लिशमध्ये किती मार्क मिळालेले आहेत. तुम्ही माईक ऑन करून पण बोलू शकता. ओके, ठीक आहे. आपल्याला चेतनाने उत्तर दिलेलं आहे 64. म्हणजे जर आपण इथे आता ऑब्झर्व केलं तर 10008 आणि इंग्लिश हा सब्जेक्ट, म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट आहे तो 64चा आहे. सो 64 जे आहे ते त्याचा आन्सर आहे. आता हे आन्सर जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, तर ऍज युजल जे काल आपण फंक्शन शिकलो होतो व्हीलुकअप, तर त्याचा उपयोग आपण ऑफकोर्स करू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर सेम काम आपण मॅच प्लस इंडेक्सच्या मदतीने पण करू शकतो. ठीक आहे, मी आता त्याकडे जात नाही कारण मॅच इंडेक्स सुद्धा वापर मोठ्या प्रमाणामध्ये असतो. पण ऑफकोर्स मॅच इंडेक्स पेक्षा आणखी जो जास्त वापर असतो तो व्ही लुकअपचा असतो. सो इक्वल टू व्ही लुकअप. त्यातलं पहिलं आर्ग्युमेंट आपल्याला विचारत आहे की लुकअप व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, तर 10008 हा रोल नंबर मला त्या अॅरेतून शोधायचा आहे, कॉमा
त्याच्यानंतर टेबल ॲरे म्हणजे तो डेटा, ज्या डेटातून तुम्हाला ह्या रोल नंबरचा एखादी व्हॅल्यू शोधायची. सो आपला डेटा जो आहे तो मी सर्व सिलेक्ट करून घेतो, ज्याला आपण टेबल ॲरे म्हणूया, कॉमा त्याच्यानंतर आहे कॉलम इंडेक्स नंबर. आता कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे काय, तर कोणत्या कॉलम मधला डेटा तुम्हाला रिट्रीव्ह करायचा आहे. सध्या आपल्या समोर जो डेटा आहे त्यातले इंग्लिशचे मार्क मला ह्या रोल नंबरचे रिट्रीव्ह करायचे. सो मी काय करतो, इंग्लिशचा जो कॉलम आहे त्याचा नंबर त्या ठिकाणी टाईप करतो. म्हणजे आपला रोल नंबरचा जो कॉलम आहे तो 1 नंबर कॉलम, 2, 3, 4, 5. म्हणजे इंग्लिशचे जे सब्जेक्टचे मार्क मला हवे तर त्याचा कॉलम 5 नंबरचा आहे. सो त्या ठिकाणी 5 नंबर टाईप करतो. दॅट विल बी युअर कॉलम इंडेक्स नंबर, कॉमा. आता इथे आपल्याला 2 ऑप्शन आलेले आहेत, जे काल आपण डिटेलमध्ये गेलो नव्हतो. आज थोडंसं आपण डिटेलमध्ये जातोय. ते आहे तुमचं ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ट्रू असेल तर अप्रॉक्सिमेट मॅच, फॉल्स असेल तर एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅचचा अर्थ काय होतो, आपण सध्या जे आता इथे स्टडी करतोय ते एक्झॅक्ट मॅचिंगचा आहे. तर मला ज्या रोल नंबरचा डेटा रिट्रीव्ह करायचा आहे, एक्झॅक्टली त्याच रोल नंबरचा डेटा मला हवाय. जर त्या नंबरचा डेटा अवेलेबल नसेल तर मला कोणताही डेटा नको. ओके, एक असं आपण म्हणूया. म्हणजे ह्या रोल नंबरचा डेटा असेल तरच मला दे, असं मी एक प्रकारे त्या व्हिलुकअपला सांगतो. आणि ते सांगण्यासाठी आपण एक्झॅक्ट मॅच म्हणतो. आणि एक्झॅक्ट मॅच साठी आपण तिथे 0 असं टाईप करायचं. ओके, आणि ब्रॅकेट जे आहे ते आपण क्लोज करायचं. एंटर बटन प्रेस केलं की काय झालं, लेक्चर लगेच तुम्हाला 64 जे आन्सर होतं ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे एक्झॅक्ट मॅच, एक्झॅक्टली त्याच रोल नंबरची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची असेल, लुकअप व्हॅल्यू एक्झॅक्टली त्याच रेकॉर्डची हवी असेल तर त्यासाठी मग आपण त्या ठिकाणी 0 ऍड करायचं. आपण सेम एक्झाम्पल पुन्हा सेकंड एक्झाम्पल घेऊया. समजा करण कपूर जो आहे, तर करण कपूरचे आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी टोटल मार्क जे आहे, कारण टोटलचा आपला हा शेवटचा कॉलम आहे. तर करण कपूरचे टोटल ह्या ठिकाणी मला जे मार्क आहेत ते मला रिट्रीव्ह करायचे. तर पुन्हा आपण सेम एक्झाम्पल फॉलो करूया. इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू जे आहे ते नाव असणार आहे आपलं. म्हणजे करण कपूरचा मला रेकॉर्ड शोधायचा आहे. कोणत्या टेबल मधून शोधायचा आहे, तर मला ह्या टेबल मधून शोधायचा आहे, ज्याचं सिलेक्शन मी आता केलेलं आहे. पुन्हा कॉमा, त्याच्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम जो मी डेटा टेबल सिलेक्ट केलाय त्या टेबल मधल्या कितव्या कॉलमचा डेटा मला रिट्रीव्ह करायचा आहे, तर शेवटच्या कॉलमचा करायचा आहे. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तो 7 नंबरच्या कॉलम मधला मला डेटा हवाय. सो 7, कॉमा मला एक्झॅक्टली त्या नावाचाच हवं. सो मी पुन्हा त्या ठिकाणी 0 देतो. दॅट विल बी एक्झॅक्ट मॅच. आणि पुन्हा ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस केलं की तुम्हाला मात्र इथे उत्तर आता आलेलं नाहीये, नॉट अवेलेबल. आता हे असं का झालं, तुम्ही जर वरती पाहिलं तर आपला जो डेटा आहे त्या डेटामध्ये करण कपूर नाव जे आहे ते दिसतंय का कुठे? ओके, इथे नाव आहे त्याचं. आणि 220 त्याची टोटल आहे. पण तरी देखील आपल्याला आन्सर मिळालेलं नाही. ठीक आहे, का असं झालं ते आपण जरा चेक करूया. तर या ठिकाणी 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, फंक्शन आपलं बरोबर आहे, पण तरी देखील आपल्याला आन्सर मात्र नॉट अवेलेबल किंवा उत्तर जे अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. कोणी सांगू शकेल का काय याच्यात प्रॉब्लेम आहे ते? आपण जे सिंटेक्स दिलेले आहेत, आपण जे फॉर्म्युला टाईप केलेला आहे, फंक्शन टाईप केलेलं आहे ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक नाहीये. एक थोडस मला एक नवीन गोष्ट ऍक्च्युली व्हीलुकअपची तुम्हाला सांगायची होती, म्हणून मी मुद्दामून असं हे केलेलं आहे. कारण व्हीलुकअप मधलं ते एक महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात हवी. त्याच्याशिवाय व्हीलुकअप काम करत नाही. लक्षात आलेलं असेल तर येस करा, नसेल आलेलं तर नो करा. आपण कंटिन्यू करू. कारण ह्या फंक्शनचं मला उत्तर मिळत नाही. ओके, नो, ठीक आहे, डोंट वरी, आपलं शिकायचंच आहे. आता एक लक्षात घ्या, व्हीलुकअप तुमचं फंक्शन कधी काम करणार आहे, जेव्हा तुमची जी लुकअप व्हॅल्यू जी आहे, जसं इथे नाव, ह्या नावाचं जे लुकअप व्हॅल्यू आहे
तो तुमच्या डेटा टेबल मधला किंवा डेटा टेबल ऍरे मधला पहिला कॉलम कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आता इथे जेव्हा मी हे फंक्शन टाईप केलं आणि त्याच्यात रेंज टाईप केली B6 ते H13, आता नीट जर पाहिलं तर बी मध्ये आपल्याला रोल नंबर दिलेला आहे. ओके, त्यामुळे तो कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण तो काय करतो, करण कपूर हे नाव फाइंड आउट करायला कुठे जातो, आपल्या टेबल मधल्या पहिल्या कॉलम मध्ये फाइंड करतो, पण पहिल्या कॉलम मध्ये जो रोल नंबर आहे तिथे तर त्याला करण कपूर मिळतच नाहीये. सो इथे जी डेटाची रेंज आहे ती आपली रॉंग आहे. म्हणजे इथे महत्वाची गोष्ट काय मला शिकवायची आहे, की तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे, की जेव्हा कधी तुम्ही व्ही लुकअप यूज करणार आहात आणि व्ही लुकअप यूज करताना तुम्ही जी लुकअप व्हॅल्यू फाइंड करताय, जसं इथे करण कपूर नावाचं फाइंड करतोय, तर करण कपूरचा जो कॉलम असणार आहे, म्हणजे ते नाव ज्या कॉलम मध्ये असणार आहे दॅट कॉलम शुड बी युअर ऑलवेज फर्स्ट कॉलम. पण आता मात्र इथे नावाचा आपण जी रेंज घेतलेली आहे त्याच्यामध्ये तो सेकंड कॉलम आहे, त्यामुळे व्ही लुकअप काम करणार नाही. त्यामुळे व्ही लुकअपची ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची. इथे रेंज जी आहे ती B6 नसणार आहे, तर तुमची C6 आपल्याला घ्यावी लागणार आहे. सो दॅट शिल बी युअर फर्स्ट कॉलम. म्हणजे आता जर इथे पाहिलं इथे टेबल अरे कसा सिलेक्ट झालाय बघा, म्हणजे हा तुमचा पहिला कॉलम असणं गरजेचं आहे, जो नावाचा कॉलम आहे. आणि आता मी एंटर बटन दाबतो की मग त्या ठिकाणी अच्छा पुन्हा आपल्याला काहीतरी एरर होतोय, रेफरन्स नंबर. आता ऍक्च्युली तो 7 नंबरचा कॉलम येणार नाही, आता 6 नंबरचा आहे ना. म्हणजे हा आपल्या नावाचा पहिला कॉलम झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि टोटल आपला 6वा कॉलम झाला, तो 6 नंबर आहे. आणि एंटर बटन दाबल्यानंतर त्याची 220 जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ओके, तर हे आता क्लिअर झालंय सर्वांना एक्झॅक्ट मॅथचं? काय डाऊट असेल तर विचारा. जर क्लिअर झालेलं असेल तर येस असं टाईप करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. ओके ओके, ठीक आहे. आपण पुन्हा एकदा घेऊया. इथे ही जी रेंज मी स्पेसिफाय केली, आता जनरली आपण जेव्हा टेबल ऍरे म्हणजे आपला जो डेटा सिलेक्ट करतो तो आपण कसा सिलेक्ट करतो, तर इथे समोर जो आपला डेटा आहे तो हा डेटा मी पूर्ण सिलेक्ट करतो, बरोबर आहे. आता मी या ठिकाणी पुन्हा आपण पहिल्यापासून करूया, इक्वल टू बी लुकअप. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय शोधायचंय, करण कपूर हे नाव शोधायचंय, कॉमा टेबल ऍरे. कोणत्या टेबल मधून, ते ह्या वरच्या डेटा टेबल मधून. ओके, पण वरच्या डेटा टेबलचं सिलेक्शन करताना जनरली आपण या रोल नंबर पासून असं सिलेक्ट करतो, बरोबर आहे. पण इथे प्रॉब्लेम काय, व्हीलुकअप कसं काम करतं, तर व्हीलुकअप मध्ये जो पहिल्या नंबरचा डेटा ऍरे मधला जो पहिला कॉलम आपल्याला हवा आहे, तो पहिला कॉलम कंपल्सरी त्या व्हॅल्यूचा हवा. आता करण कपूर ही व्हॅल्यू जी आहे ती ऍक्च्युली सेकंड कॉलम मध्ये आहे, त्यामुळे त्या कॉलमला मला पहिलं कॉलम हे सेट करावं लागेल. म्हणजे मला सिलेक्शन करताना हे अशा प्रकारे करावं लागेल, त्याच्यामध्ये मी रोल नंबर घेणार नाही, कारण तो लेफ्ट साईडचा कॉलम आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलम इंडेक्स नंबर जो आहे, म्हणजे कोणत्या कॉलम मधली व्हॅल्यू आपल्याला रिट्रीव्ह करायची आहे, 6 नंबरच्या कॉलम मधली. आणि एक्झॅक्ट मॅच साठी 0 द्यायचंय आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करून. ओके, म्हणजे व्हीलुकअप कधी व्यवस्थित काम करते किंवा आम्ही असं म्हणजे व्हीलुकअप कधी काम करतं, तर तुम्ही जी व्हॅल्यू शोधताय, जसं इथे करण कपूर नाव तुम्ही फाइंड आउट करताय किंवा हा रोल नंबर फाइंड आउट करताय, तर जी कोणती व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करणार आहात, त्याच्या असोसिएटेड जी व्हॅल्यू तुम्हाला रिट्रीव्ह करायची, तर दॅट शुड बी युअर ऑलवेज युअर फर्स्ट कॉलम विदिन द टेबल आहे. ओके, क्लिअर झाले का त्यातनं आता? ओके, थँक्यू. बाकीच्या विद्यार्थ्यांची लक्षात येते नक्की. जर लक्षात आलं असेल तर येस टाईप करा. आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाणार आहोत. ओके, थँक्यू मनीष. ठीक आहे, तर आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया, दॅट इज नोन ॲज अप्रॉक्सिमेट मॅच. अप्रॉक्सिमेटला मराठीमध्ये आपण म्हणूया जवळपास. इथे एक समोर एक्झाम्पल आपण आता स्टडी करूया. हा पहिला कॉलम कडे लक्ष देऊ नका, हा पुढचा जरा कॉलम बघा किंवा पुढचा डेटा आपण बघूया. तर ह्या पुढच्या डेटामध्ये आपण जर पाहतोय की आपल्याकडे ही सेल्सची अमाऊंट आहे आणि ह्या सेल्सच्या अमाऊंट नुसार त्याची आपण कॅटेगरी त्या ठिकाणी सेट करतोय आणि त्यानुसार त्याला कमिशन जे आहे ते आपण, म्हणजे जो कोणी सेल्स पर्सन असेल त्याला ते कमिशन पण देणार. आता एक सिंपल एक्झाम्पल जे आहे ते आपण घेतलेलं आहे.
आता तुमचा जो सेल झालेला आहे, मी असं गृहीत धरतो की तुमचा सेल झाला आहे 1200 रुपये. मग जर माझा 1200 रुपयाचा सेल झालेला असेल तर मला किती कमिशन मिळायला हवं? इथे आपण काय करतोय, सेल्सची अमाऊंट दिलेली आहे. ओके, आणि त्या अमाऊंट नुसार आपण कमिशन देणार. रेग्युलर जे आपण व्हीलूकअप वापरतो त्या व्हीलूकअप मध्ये काय होतं की यातली जर कोणती रेडीमेड अमाऊंट असती तर त्यानुसार त्याचं करस्पॉन्डिंग कमिशन जे आहे ते आपल्याला पटकन घेता आलं. पण इथे माझा आता प्रॉब्लेम असा आहे की माझी जी सेल्सची अमाऊंट आहे दॅट इज 1200 रुपीज. मग 1200 रुपीज जर सेल्सची अमाऊंट असेल तर तुम्हीच मला सांगा त्याला आपण किती कमिशन द्यायला हवं? किंवा तुम्ही आता पहिल्या कॉलमकडे पुन्हा लक्ष द्या. समजा 0 to 1000च्या मध्ये जर माझी सेल्स अमाऊंट असेल तर त्याला आपण कमिशन जे आहे ते 0 देतोय. 1000 to 2500 पर्यंत जर कमिशन असेल तर त्याला $20 कमिशन देतोय. 2500 टू समजा 7000 जर आपल्याला सेल्स आपला झाला असेल तर 100 रुपीज कमिशन आहे आणि सो ऑन. ओके, तर अशा प्रकारे आपण देतोय. तर ह्या ठिकाणी आता प्रॉब्लेम काय आहे, तर माझा जे सेल्स झालेला आहे दॅट इज 1200 रुपीज. मग तुम्हीच मला आता सजेस्ट करा की ह्या एक्झाम्पल मध्ये आपण त्या एम्प्लॉईला किती कमिशन देऊया? 20. ओके, एक आन्सर आलेला आहे 20. बाकी विद्यार्थ्यांच्या लक्षात येते नेमकं मी काय विचारतोय ते? जर प्रश्नाला सुद्धा लक्षात नाही आला तरी तुम्ही माईक ऑन करून बोला किंवा चॅटबॉक्स मध्ये तसं मला सांगा. कारण आपल्या समोर आलेली डिफिकल्टी काय आहे ती जर व्यवस्थित लक्षात आली तरच त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. ओके, आपण हे सॉल्व्ह करून बघूया आता. आता इथे महत्वाची गोष्ट जी आपल्याला आणखी एक लक्षात घेण्याची गरज आहे तर ती म्हणजे काय, तर फर्स्ट कॉलम जो असणार आहे दॅट शुड बी बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी थर्ड आर्ग्युमेंट आपण आता व्हीलूकअप मध्ये देणार आहोत तर ते आर्ग्युमेंट आता स्पेसिफाय करायचे. आता हे टेक्निकली जास्त न सांगता आपण डायरेक्ट आता प्रॅक्टिकली ते करून बघूया. सो अगेन आय विल टाइप आउट व्हीलूकअप. आता मला काय शोधायचंय, लुकअप व्हॅल्यू काय आहे, काय शोधायचंय तर माझा सेल्स किती झाला आणि त्या सेल्स प्रमाणे मला माझं कमिशन शोधायचं. सो सेल्सची अमाऊंट मी स्पेसिफाय करतो कॉमा टेबल ऍरे. कोणत्या टेबल मधून मला घ्यायचं, तर ह्या टेबल मधून मला ते घ्यायचं. ओके, ह्या टेबल मधून म्हणजे हा माझा टेबल ऍरे झालेला आहे. कॉलम, कॉलम इंडेक्स नंबर. ओके, तर कॉलम इंडेक्स नंबर किती येते कोणी सांगेल? कोणता कॉलम इंडेक्स नंबर घेऊया आपण? कितव्या कॉलम मधली व्हॅल्यू आपल्याला हवी? थर्ड. तर तिसऱ्या कॉलम मधली व्हॅल्यू, कारण कमिशन आपलं तिसऱ्या कॉलम मध्ये आहे. सो 3 नंबर मी त्या ठिकाणी घेतो कॉमा. आता इथे महत्वाची स्टेप आहे ती काय, तर इथे एक्झॅक्ट मॅच जर मी घेतलं म्हणजे 0 घेतलं तर प्रॉब्लेम काय, माझा जो हा टेबल आहे ह्या टेबल मधला पहिला कॉलम आहे त्या पहिल्या कॉलम मध्ये 1200 ची व्हॅल्यूच नाही. लक्षात येत आहे का? त्यामुळे जर मी आता इथे एंटर म्हणून दाबलं तर तुम्हाला एरर दाखवेल नॉट अवेलेबल. कारण 1200 नंबर हा पहिल्या कॉलम मध्ये कोणत्याच नंबर बरोबर मॅच होत नाहीये. ओके, म्हणजे त्याला ती व्हॅल्यू रिट्रीव्हच करता येणार नाही कारण मॅचिंग होत नाहीये. सो त्या केसमध्ये या ठिकाणी 0 न देता 0च्या ऐवजी आता मात्र मी 1 नंबर देणार. 1 नंबरने काय होणार आहे तर तुमचं अप्रॉक्सिमेट मॅच होणार आहे. म्हणजे 1200च्या जवळपासची व्हॅल्यू. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर 1000 आणि 2500च्या मधली ती व्हॅल्यू आहे. ओके, त्यामुळे त्याचं जे कमिशन असणार आहे ती लोअर जी व्हॅल्यू असणार आहे 20 कमिशनची तो आपल्याला रिट्रीव्ह करून देईल. म्हणजे इथे जर पाहिलं तर $20 जे कमिशन होतं ते त्यांनी आपल्याला रिट्रीव्ह करून दिलं. ओके, म्हणजे हा एक मेन फरक आहे आपला त्या ठिकाणी एक्झॅक्ट मॅच मध्ये आणि अप्रॉक्सिमेट मॅच मध्ये. आता बाय डिफॉल्ट ज्या ज्या वेळी तुम्ही व्हीलूकअप यूज करता तर त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट मॅचच लागू झालेलं असतं. ओके, म्हणजे समजा मी इथे 1 नंबर पण दिला नाही शेवटी आणि त्याला सांगितलंच नाही की अप्रॉक्सिमेट मॅच आणि ब्रॅकेट क्लोज करून डायरेक्ट एंटर म्हणून दाबलं तरी सुद्धा तो अप्रॉक्सिमेट मॅचेस करेल. ते लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळी स्पेसिफिकली त्याला सांगता 0,0 याचा अर्थ तो काय करतो एक्झॅक्ट मॅच. किंवा स्पेसिफिकली तुम्ही त्याला सांगता की 1 याचा अर्थ अप्रॉक्सिमेट मॅच तर त्यावेळी तो अप्रॉक्सिमेट मॅच घेतो. ओके,
किंवा तुम्ही 0.1 दिलंच नाही तर तो बाय डिफॉल्ट अप्रॉक्सिमेट किंवा बऱ्याचदा विद्यार्थी जेव्हा सुरुवातीला हे फंक्शन शिकत असतात आणि त्यांना अपेक्षित असलेले व्हॅल्यू जेव्हा मिळत नाही तर त्यांचा प्रॉब्लेम कुठे झालेला असतो तर त्यांचं अप्रॉक्सिमेट किंवा एक्झॅक्ट हे त्यांनी स्पेसिफाय केलेलं नसतं. त्यामुळे व्हीलुकअप मध्ये जेव्हा कधीही तुम्ही भविष्यात काम करणार आहात तर तुम्ही नक्की ते स्पेसिफाय करत जा की तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शोधायचे की तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्ट व्हॅल्यू शोधायचे. तर आय होप की हे लक्षात आलेलं असेल. जर लक्षात आलेलं असेल सर्वांच्या तर सर्वांनी येस असं टाईप करा. नसेल आलेलं तर पुन्हा मला सांगा, मी पुन्हा एकदा ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, कोणीतरी नो केलं होतं का आन्सर? अच्छा, हो केले, नो नाही. ओके, चालेल. ओके, तर हा एक महत्वाचा आपल्याला फायदा होतो व्हीलुकअप यूज करताना एक्झॅक्ट मॅच आणि अप्रॉक्सिमेट मॅच. तर आता आपण जरासं सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. व्हीलुकअप तसा खूप मोठा टॉपिक आहे म्हणजे करायचं झालं तर काम. ओके, जरासं आणखी नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता घेऊया. ओके, एक समोर तुमच्याकडे आता एक सिंपल मी एक्झाम्पल घेतोय. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इथे एक डेटा टेबल आहे. ह्या डेटा टेबल मध्ये एम्प्लॉईज आहेत. एम्प्लॉईजनी सेल्स केलेला आहे काही आणि त्यांनी केलेल्या सेल्स नुसार त्यांना आपल्याला कमिशन द्यायचंय. कमिशन कसं द्यायचंय? ज्यांचा सेल 20,000 अँड मोर असेल म्हणजे 20,000पेक्षा ज्यांचा सेल जास्त असेल तर त्यांना 5% आपण कमिशन आहे ते किंवा बोनस आपण म्हणूया तो देणार आहोत. आणि ज्यांचा सेल 20,000 पेक्षा कमी असेल तर त्यांना 1% बोनस आपण देणार. ओके, मग ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण कोणतं फंक्शन वापरलं पाहिजे हे तुम्ही सांगू शकेल का? मी व्हीलुकअप विचारत नाही कारण याच्यासाठी व्हीलुकअपची गरज नाही. इफ करेक्ट, फंक्शन. करेक्ट, बरोबर आहे. ते इफ फंक्शन आपल्याला वापरायचं. आता इफ फंक्शन काय करतं तर आपण दिलेल्या कंडिशन चेक करतो आणि कंडिशनचं उत्तर बरोबर असेल तर व्हॅल्यू इज ट्रू आणि उत्तर जर चुकलं असेल तर व्हॅल्यू इज फॉल्स. आपण ते आता इथे अप्लाय करून बघूया म्हणजे ते आणखी क्लिअर होऊन जाईल. सो इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. इफ फंक्शन मध्ये पहिली टेस्ट असते लॉजिकल टेस्ट म्हणजे तुम्हाला चेक काय करायचं, मला चेक काय करायचंय तर सेल्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20,000. That I want to check the condition. Now this condition, if it is true, that means sales value is greater than or equal to 20,000. Then what? That will be value is true. So he will receive the bonus of 5%. So instead of typing out the 5%, I will select the cell F4. तर F4 मध्ये 5% टाइप केलेले कॉमा इफ द व्हॅल्यू इज फॉल्स. फॉल्स म्हणजे काय तर बिफोरची व्हॅल्यू ही 20,000 पेक्षा कमी असेल. सो इन दॅट केस व्हॅल्यू इज फॉल्स. सो ही विल रिसीव्ह द कमिशन ऑर बोनस ऑफ 1%. ओके, त्याच्यानंतर पुन्हा ब्रॅकेट आहे ते मी क्लोज करतो आणि एंटर बटन प्रेस करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की 5% जे आहे ते आलेलं आहे कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती 23,000 आहे. सो दॅट इज मोर दॅन 20,000. आता हे पुन्हा जर मला खाली ड्रॅग करायचं असेल तर करू शकतो पण त्या अगोदर मला आणखी काम करावं लागेल. या ठिकाणी F4 आणि G4 ची व्हॅल्यू मला फ्रीज करावी लागेल. सो अगेन आय विल प्रेस द F4 आणि त्याला डॉलरचा साइन मी अप्लाय करतो आणि मग ते बाकीच्या सर्व सेल्स पर्सनसाठी मी त्या ठिकाणी अप्लाय करतो आणि याचा आन्सर जे आहे ते मला मिळालं. क्लिअर आता एवढं हे ई फंक्शन क्लिअर झालं सर्वांना? जर क्लिअर झालेलं असेल तर येस असं टाईप करा. ओके, ठीक आहे. आता प्रॉब्लेम आपला पुढे आहे. पुन्हा सेम एक्झाम्पल जरासा आपण फॉलो करतोय आणि सेम एक्झाम्पल मध्ये मला आता अपेक्षित काय आहे तर या ठिकाणी मल्टिपल कंडिशन आहे. मी थोडस आता ठीक आहे असं. तर ह्या ठिकाणी सेल्सची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटचे स्लॉट आहे आणि त्या स्लॉट मध्ये मला कॉन्ट्रॅक्ट जे माझं होतं त्याच्यात मी काय म्हणतोय इफ यू हॅव सेल्स लेस दॅन 10,000 यू विल गेट द 0% कमिशन. त्याच्यानंतर इफ यू हॅव सेल्स
of 10,000 or more, you will get the 1% commission. If you have the sales more than 20,000, you will get the 2% commission and so on. तर अशा ह्या कंडिशन आपल्या आहेत. सो देर आर मल्टिपल कंडिशन. जे मगाशी आपण इफ फंक्शन वापरलं त्याच्यामध्ये एकच कंडिशन होती की सेल्स अमाउंट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20,000. बट राईट नाव देर आर मल्टिपल कंडिशन. म्हणजे 0 ते 10,000च्या मध्ये असेल, 0 to 10,000च्या मध्ये जर असेल तर यू विल गेट द कमिशन ऑफ 0%. 10,000 to 20,000च्या मध्ये असेल तर 1%, 20 to 30च्या मध्ये 2%, 30 to 40च्या मध्ये 4% अँड सो ऑन. ओके, मग आता तुम्हीच सांगा याच्यासाठी कोणतं फंक्शन आपल्याला वापरावं लागेल व्ही लुकअप सोडून. हे एक्सेलच्या सुरुवातीलाच आपण शिकलो होतो. तर सांगू शकेल कोणी कोणतं फंक्शन आता युज करायचंय? जर तुम्हाला आठवत असेल तर पहा, म्हणजे एक हिंट देतो. आपण एक एक्झाम रेकॉर्ड नावाची ऍक्टिव्हिटी शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण स्टुडंटच्या ग्रेड कशा कॅल्क्युलेट करायचं तेही शिकलो होतो. तर ते सेम मेथड आपल्याला इथे देखील अप्लाय करायची. तर कोणतं फंक्शन आपण युज करूया? अच्छा, लक्षात प्रश्न माझ्या मते लक्षात आलेला आहे ना सर्वांचे नक्की? का प्रश्नच नाही समजला अजून? जे काय वेगवेगळे सेल्सचे स्लॉट आहेत अमाऊंटचे, त्या स्लॉट नुसार आपल्याला तिथे कमिशन आता हवंय. म्हणजे इथे एकच कंडिशन नाही. याच्या अगोदरचं एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये 20,000ची एकच कंडिशन होती. सो दॅट इज व्हेरी इझी. ओके, प्रश्न लक्षात आलाय तुमच्या. पण आता त्यासाठी फंक्शन कोणतं वापरायचं? क्वेश्चन परत. ओके, क्वेश्चन परत पाहिजे. ओके, ठीक आहे. मी एक काम करतो, हे वरचं जे एक्झाम्पल आहे हे सर्वांच्या लक्षात आलं का? ते जर लक्षात आलं असेल तर मला फक्त येस असं सांगा. ओके, ते लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. मगाशी देखील आपण पाहिलं होतं. इथे आपली कंडिशन काय होती? ते कंडिशन एकच होती की 20,000 च्या पेक्षा जास्त सेल असेल तर 5%, नसेल तर 1%. हे लक्षात आलं. पण आता इथे माझा प्रॉब्लेम काय, तर मला फक्त एकच कंडिशन म्हणजे 20,000 ची एकच कंडिशन चेक नाही करायची. मला चेकिंग काय करायचंय, इथे वेगवेगळ्या कंडिशन आहेत. म्हणजे ज्यांचं सेल्स अमाऊंट 20,000च्या वरती असेल त्यांना 2%, ज्यांना 30,000च्या वरती असेल त्यांना 4%, ज्यांना 40,000च्या वरती असेल त्यांना 5% किंवा 50,000च्या वरती असेल त्यांना 6%, असं कमिशन मला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. मग अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला कोणतं फंक्शन यूज करावं लागेल? ऑर किंवा अँड? नाही, ऑर किंवा अँड आपण कधी करतो? मल्टिपल कंडिशन चेक करतो. ऑर मध्ये आपल्याला काय असतं की कमीत कमी 2 ज्या आपल्या कंडिशन असणार आहेत त्यातली एक तरी व्हॅल्यू आपली ट्रू यायला हवी. आणि अँड मध्ये कसं असतं की मल्टिपल कंडिशन आपल्या ट्रू असायला हवी. आता इथे ट्रू किंवा फॉल्स असणं गरजेचंच नाही ना, आपल्याला इथे वेगवेगळे स्लॉट्स आहेत आणि त्या स्लॉट नुसार तुम्हाला कमिशन त्या ठिकाणी रिट्रीव्ह करायचं. म्हणून मी मगाशी तुम्हाला हिंट दिली. आपण एक एक्झाम रेकॉर्ड नावाची ऍक्टिव्हिटी केली होती आणि त्या एक्झाम रेकॉर्डच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण ग्रेड काढले होते विद्यार्थ्यांच्या. जर आठवत असेल तर ऍक्च्युअली ते बेसिक लेवलच होतं, पण तेच इथे आपल्याला फंडा पुन्हा लागू करायचं. ओके, डोंट वरी. मी एक काम करतो, तुम्हाला ते फंक्शन एक्झॅक्टली काय तेच दाखवतो आणि त्या फंक्शनचं नाव ई फंक्शनच आहे. फक्त आपल्याला ई फंक्शन मल्टिपल टाइम्स आता यूज करावं लागेल आणि मल्टिपल टाइम जेव्हा ई फंक्शन आपण यूज करतो तर त्याला नेस्टेड इफ असं म्हणतात. ओके, मी मुद्दाम इथे टाईप करून ठेवला आहे तुमच्यासाठी आणि हे बघा, हे ते फंक्शन आहे. अच्छा, फंक्शनची लांबी बघून घाबरून जाऊ नका, ते आहे सोपं, अतिशय कठीण असं नाहीये. फक्त त्यात मल्टिपल कंडिशन आपण स्पेसिफाय केलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर ते मी पुन्हा टाईप करतो आणि तुम्हाला ते टाईप करून पाहिजे तर सॉल्व्ह करून दाखवतो. फक्त आपला टाइम थोडा सेव्ह झाला पाहिजे म्हणून मी ते अगोदरच टाईप करून ठेवलेला आहे. आठवतंय का आपण ग्रेड काढलेल्या ABCD असे ग्रेड काढले होत्या मार्कांच्या पर्सेंटेज नुसार? आपण जे अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे इथे आता आपल्याला चेकिंग काय करायचंय, तर आपल्याला B16 समजा जी व्हॅल्यू आहे, B16 म्हणजे आपला सेल्स म्हणजे 23,200
₹35. तो कितीपेक्षा जास्त आहे चेक करतोय आपण, E24. आता नेहमी याच्यात एक लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही अशा स्लॉट वाईज डेटा क्रॉस चेक करत असता किंवा स्लॉट वाईज डेटा तुम्ही कंडिशन मध्ये देत असता, तर तो डेटा नेहमी असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्टिंग असलेला पाहिजे. असेंडिंग म्हणजे काय, तर तुमचा इथे जर आपण डेटा टेबल पाहितला तर 0 हा सर्वात लहान नंबर आहे, तो वरती आहे, आणि 60,000 जो नंबर आहे तो सर्वात खाली आहे. म्हणजे अशा प्रकारे डेटा सॉर्ट आपल्याला असला पाहिजे. हे नेस्टेड इफचं फंडा लक्षात आलाय का सर्वांच्या? जर नसेल आलं तर मी पुन्हा टाईप पण करेल, डोंट वरी, पण ते लक्षात येणं गरजेचं आहे. फक्त येस किंवा नो असं टाईप करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. नो. ओके, ठीक आहे. आपण एक काम करूया, आपण पुन्हा ते अप्लाय करून जराचं बोलूया. तर ह्या ठिकाणी ओके, समजा हा करण मेहोत्रा जो आहे, तर त्याला किती कमिशन मिळणार आहे वेगवेगळ्या स्लॉटनुसार, तर ते मला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट आय कॅन डू इक्वल टू ही लॉजिकल टेस्ट. तर लॉजिकल टेस्ट माझी काय आहे, तर ही व्हॅल्यू, सेल्सची व्हॅल्यू, ही मला कम्पेअर करायची कोणाबरोबर, तर ह्या बाकीच्या व्हॅल्यूज बरोबर. सो इज ग्रेटर दॅन, नेहमी हायएस्ट व्हॅल्यू अगोदर घेतात, सो 60,000. E24 म्हणजे B18 म्हणजे सेल्सची व्हॅल्यू ही 60,000 पेक्षा जास्त आहे का, असं मी त्याला कंडिशन मध्ये लॉजिकल टेस्ट मध्ये विचारलं. कॉमा केल्यानंतर आयदर इट विल बी ट्रू, म्हणजे ते बरोबर असेल, म्हणजे सेल्सची व्हॅल्यू ही तुमच्या 60,000 पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला काय अपेक्षित आहे, तर त्याला आपण कमिशन किती देणार आहोत, तर 7.50% कमिशन देणार आहोत. बरोबर आहे. सो त्या सेलचा ऍड्रेस म्हणजे 7.50%, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स, पण नसेल तर काय, म्हणजे जी सेल्सची अमाऊंट आहे ती 60,000 पेक्षा जास्त नसेल तर काय, तर नसेल तर आपल्याला त्यांनी पुढची कंडिशन चेक करायला हवी, आणि पुढची कंडिशन तिथे आपल्याला देण्यासाठी पुन्हा आणखी एक इफ द्यावा लागेल. पुन्हा ब्रॅकेट ओपन, पुन्हा लॉजिकल टेस्ट माझी काय आहे, तर सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन, आता मात्र मी 50,000 पेक्षा जास्त चेक करणार आहे, सो E23 मी घेणार. ओके, कॉमा जर B18 मधली व्हॅल्यू E23 पेक्षा जास्त असेल तर ऑफकोर्स ते ट्रू झालं. ट्रू झालं म्हणजे काय, तर कमिशन जे आहे ते आपल्याला किती द्यायचंय, तर कमिशन आपल्याला त्या ठिकाणी 6% द्यायचंय. पुन्हा कॉमा, नसेल तर काय, व्हॅल्यू इज फॉल्स, तर पुन्हा आणखी एकदा इफ, पुन्हा ब्रॅकेट ओपन, पुन्हा लॉजिकल टेस्ट मध्ये आता 40,000 ची कंडिशन आहे, लॉजिकल टेस्ट लावतो, इज ग्रेटर दॅन, सॉरी इथे मला सेल्स अमाऊंट घ्यायचे, इफ सेल्स अमाऊंट म्हणजे B18 ग्रेटर दॅन 40,000 आहे का, ते मला चेक करायचं आहे. कॉमा जर असेल तर 5%, नसेल तर पुन्हा कॉमा करून आणखी एकदा इफ, पुन्हा ब्रॅकेट ओपन, लॉजिकल टेस्ट मध्ये पुन्हा जी सेल्स अमाऊंट आहे तो सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन, पुन्हा मला 30,000 ची कंडिशन चेक करायची, पुन्हा कॉमा, त्या ठिकाणी व्हॅल्यू इज ट्रू, जर असेल, बरोबर असेल तर माझं 4% कमिशन आहे, कॉमा नसेल तर मला पुन्हा आणखी एकदा इफ, पुन्हा ब्रॅकेट ओपन, पुन्हा सेल्स अमाऊंट जी आहे ती ग्रेटर दॅन मला चेक करायचे, कितीपेक्षा जास्त चेक करायचे, आता 20,000 पेक्षा जास्त चेक करायचे, कॉमा जर 20,000 पेक्षा जास्त असेल तर कमिशन माझं 2%, कॉमा नसेल तर मला आणखी एकदा इफ द्यावं लागेल, पुन्हा ब्रॅकेट ओपन, पुन्हा आता मला 10,000 ची कंडिशन जी आहे ते चेक करायची, पुन्हा कॉमा, सॉरी 10,000 ची कंडिशन साठी आपल्याला सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन 10,000, कॉमा जर 10,000 पेक्षा जास्त व्हॅल्यू ती असेल तर व्हॅल्यू ट्रू म्हणजे 1% कमिशन असणार आहे, सो F19, कॉमा नसेल तर काय राहिलं, शेवटी काय आपलं मग त्या ठिकाणी F18 म्हणजे 0%, कारण जर काहीच मिळाल्यानंतर तो 0% मिळणार आहे. आता जेवढ्या ब्रॅकेट मी ओपन केले तेवढं सर्व ब्रॅकेट मला क्लोज करावे लागतील. आता ब्रॅकेट क्लोज करताना शेवटची जी ब्रॅकेट तुम्ही टाईप कराल त्याचा कलर जर ब्लॅक आला याचा अर्थ सर्व ब्रॅकेट तुमच्या क्लोज झाल्या, आणि एंटर बटन दाबलं की त्या ठिकाणी 7.50% आलेला आहे, म्हणजे 60,000 पेक्षा जास्त त्याची मोठी व्हॅल्यू आहे. समजा मी मॅन्युअली याची व्हॅल्यू आता 25,000 करतो, आणि जर पाहिलं तर कमिशन तुमचं अपडेट झालं, 25,000 म्हणजे 20 आणि 30च्या मध्ये आलं, म्हणून ते 2% जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. ओके, तर आय होप की हे लक्षात आलेलं असावं. एका इफच्या आतमध्ये दुसरं इफ जेव्हा देतो त्याला म्हणतात नेस्टेड इफ.
ओके. ऍक्च्युली एक्सेल करतं काय ते लक्षात घ्या. एक्सेल अगोदर हे जे कंपॅरिझन करणार आहे पहिल्या इफ मधलं कंपॅरिझन करून तो चेक करेल. जर त्याला ती व्हॅल्यू ट्रू आली म्हणजे जी काय कंडिशन दिली ती बरोबर आली, व्हॅल्यू ट्रू आली, तर तो F24 ची व्हॅल्यू आपल्याला देईल. F24 मध्ये आपलं 7.50% आहे. त्याच्यानंतर मग तो पुढचं चेकच करणार नाही ना, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. जर ते चुकीचं झालं म्हणजे व्हॅल्यू फॉल्स झालं तर तो पुढच्या इफ कडे जाणार. ओके. तर अशा पद्धतीने नेस्टेड इफ आहे तुमचं काम. तर लक्षात आलंय आता सर्वांच्या आहे. जर आलेलं असेल तर येस टाईप करा, नसेल आलं तरी नो टाईप करा, डोंट वरी. ओके, थँक्यू. तुम्ही लॉजिकली विचार केलात ना तर अगदी सोपं आहे, कठीण काय नाही. ते दिसायला बरे किती लांबलचक असत आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथे लक्षात घ्या की हे फंक्शन टाईप करायला मला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं गेली, पण हेच काम 3-4 सेकंदात मध्ये झालं तर. आणि ते मिळवण्यासाठी मग तुम्ही विलुकअप वापरू शकता. एकदम सोपं आहे. चला आपण करून बघूया. मी आता पुन्हा नेस्टेड इफ न वापरता मी डायरेक्टली व्हीलुकअपचाच वापर करतो. इक्वल टू व्हीलुकअप, ब्रॅकेट ओपन, लुकअप व्हॅल्यू, सेल्स अमाऊंट मला फाइंड करायचे. सेल्स अमाऊंट टेबल ॲरे, कोणत्या टेबल मधून फाइंड करायचे बाबा, या टेबल मधून मला फाइंड करायचे. कॉमा, त्या ठिकाणी कॉलम, कोणत्या कॉलम मध्ये व्हॅल्यू आपल्याला रिट्रीव्ह करायचे सेल्स अमाऊंटच्या रिलेटेड, तर कमिशनची अमाऊंट, म्हणजे कमिशनच्या अमाऊंटचा जो कॉलमचा इंडेक्स नंबर आहे तो नंबर आहे. कॉमा, आता फक्त मला तुम्ही सांगा इथे की मी 0 लावू की 1 लावू, ते महत्वाचं. अप्रॉक्सिमेट, करेक्ट. कारण मला एक्झॅक्टली 23 to 35 नंबरची व्हॅल्यूच नाही ना, म्हणजे मला अप्रॉक्सिमेट घ्यावी लागणार आहे. सो आय हॅव टू पुट अप 1 नंबर ओव्हर देअर, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर बटन दाबा. आणि काय झालं बघा, तुम्हाला सर्वांचं कमिशन ऑटोमॅटिक येईल. अरे बापरे, पण नाही आला हो, काय प्रॉब्लेम झाला? काय प्रॉब्लेम असेल याच्यात, कोणी सांगू शकेल? किंवा ज्या ठिकाणी आता हे आपण फंक्शन वापरल्यानंतर सुद्धा उत्तर नाही आलं, तर बघा जरा त्या फंक्शन कडे काय प्रॉब्लेम झालेला आहे. करेक्ट. तर फ्रीज नाही केलं, पण फ्रीज कोणाला करायचंय तेही सांगा. कारण आपल्याला ऍब्सोल्यूट रेफरन्स म्हणजे फ्रीज करावं लागेल. ई आणि एफ, करेक्ट. तर जी आपली रेंज आहे म्हणजे आपला टेबल ॲरे आहे, तो टेबल ॲरे फिक्स आहे ना सर्वांसाठी. ओके. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करूया, टेबल ॲरे जो आहे म्हणजे E32, त्या एफ वर प्रेस करा आणि त्याला ऍब्सोल्यूट करून घ्या. एंटर बटन प्रेस करा आणि आता बघा सर्वांचे तुमचे कमिशन ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झाले. सोपं आहे. नक्की हे क्लिअर झालं सर्वांना आता. म्हणजे जे मगाशी नेस्टेड इफच्या मदतीने आपण जे आन्सर, हे नेस्टेड इफच ऍक्च्युली वापरला एक प्रकारे. फक्त व्हिलुकअपच्या मदतीने सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर पटकन मिळालं. तर नेस्टेड इफ मध्ये एवढे सर्व इफ टाईप करत बसल्यामध्ये 5 मिनिटं गेली, ते 5 सेकंदात तुमचं काम झालं. म्हणजे एक्सेलची खरी मजा त्याच्यातच आहे की एकच काम अनेक व्यक्ती अनेक प्रकारे करू शकतात. ओके. तर इथे पुन्हा आणखी खाली दोन सेम प्रकारचेच एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. तर पुन्हा हे नेस्टेड इफच आहे. आता मी पुन्हा सेम एक्झाम्पल कडे जात नाही. तर हा टॉपिक क्लिअर झाला असेल तर मला तुम्ही सांगा. जर तुम्हाला हवे असतील तर आणखी 2 एक्झाम्पल आपल्याकडे आहेत, ते देखील आपण सॉल्व्ह करून बघूया. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. थोडस एक आणखी एक फाईल ओपन करून घेतो. ओके. तर आपल्या समोर आणखी एक आता एक्झाम्पल आहे, आणि ह्या एक्झाम्पल मध्ये व्हिलुकअप आणखी वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरायचं, तर ते आपल्याला थोडक्यात शिकायचं आहे.
यातला आणखी एक आपल्याला एक महत्वाची गोष्ट व्हीलुकअप मध्ये नेहमी तुम्हाला वापरली पाहिजे म्हणा किंवा तुम्ही त्याची सवय लावून घेतली पाहिजे, ती म्हणजे एरर हँडलिंग. हा टॉपिक ऍक्च्युली थोडासा मागच्या एका सेशन मध्ये आला होता, त्यावेळी मी कव्हर नव्हता केला कारण मला आता तो घ्यायचा होता. तर एरर हँडलिंग साठी दोन फंक्शन्स आहेत. इज एरर नावाचं एक फंक्शन आहे आणि इफ एरर नावाचं एक फंक्शन आहे. आता हे फंक्शन समजून घेण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल, जरा वेगळं एक्झाम्पल घेतो म्हणजे समजायला सोपं जाईल. आता इथे पहा की माझं एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे नोकिया, आणि नोकिया प्रोडक्ट जर असेल तर त्याची मला प्राइस हवी. आता हे व्हीलुकअप पटकन काढू शकतो आपण. सो इक्वल टू व्हीलुकअप, ब्रॅकेट ओपन. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर लुकअप व्हॅल्यू मला काय शोधायचंय, नोकिया शोधायचं, कॉमा टेबल ॲरे, कोणत्या टेबल मधून, तर ह्या टेबल मधून शोधायचे, कॉमा कॉलम इंडेक्स नंबर, कोणत्या कॉलम मधली व्हॅल्यू रिट्रीव्ह करायचे, तर आपल्याकडे इथे 1 2 3 4 4 कॉलम आहेत, तर चौथ्या कॉलम मधली व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची, म्हणजे मला प्राइस रिट्रीव्ह करायची. सो 5 नंबर, सॉरी 4 नंबर, कॉमा आणि एक्झॅक्ट मॅच मला पाहिजे, म्हणजे नोकिया नाव असलेलंच एक्झॅक्ट मला हवंय. आणि ब्रॅकेट क्लोज करतो आणि या ठिकाणी काय आलं, 28.95 आलं. आता इथे आपल्याकडे रेकॉर्ड किती आहे, म्हणजे जो टेबल ॲरे आहे त्या टेबल ॲरे मध्ये जे काही प्रॉडक्ट आहे, पार्ट नंबर, युनिट किंवा प्राइस वगैरे जे काही आपल्याकडे रेकॉर्ड आहे, तो अत्यंत अत्यंत कमी रेकॉर्ड आहे. पण ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये जॉब करणार आहात तर तिथे लार्ज क्वांटिटी मध्ये तुमचा डेटा असतो, म्हणजे तुमच्याकडे 10,000 15,000 20,000 रेकॉर्ड असतात, आणि त्या 20,000 रेकॉर्ड मधून एखादा रेकॉर्ड त्या ठिकाणी अवेलेबल असेलच असं नाही. आपण एक आता उदाहरण घेऊया. समजा इथे नोकियाच्या ऐवजी मी आता व्हिवो टाईप करतो आणि एंटर बटन दाबतो. काय प्रॉब्लेम झाला, इथे नॉट अवेलेबल असा मला एरर त्या ठिकाणी दिसतो. आता नॉट अवेलेबल एरर का आलेला आहे, कारण जर आपण इथे ऑब्झर्व केलं तर प्रोडक्ट मध्ये व्हिवोचं नावच नाही, म्हणजे ते दिसायला काही छान दिसत नाहीये असं नॉट अवेलेबल वगैरे. ज्याला ऍडव्हान्स एक्सेल चांगलं माहिती आहे तर त्याला त्या एररचा अर्थ पटकन समजून जाईल, पण एखादा नौका व्यक्ती असेल तर त्याला मात्र ते समजणार नाही, तो जरा गोंधळून जाईल आणि जरा जास्त कन्फ्युज होईल. आता हे जे काय नॉट अवेलेबल एरर आलेला आहे, त्या एररला हँडल करण्यासाठी दोन फंक्शन आपल्याला उपयोगाचे येतात. एक नाव आहे इज एरर आणि एक आहे इफ एरर. आता ह्या दोघांमध्ये बेसिक फरक काय, तर इज एरर काय करतं, तर इज एरर आपल्याला एरर आहे की नाही तेवढं सांगतं. जर एरर असेल तर तो ट्रू असं उत्तर देईल आणि एरर नसेल तर तो फॉल्स असं उत्तर देईल. मला आता हे लक्षात, म्हणजे एरर असेल तर तो ट्रू सांगेल, नसेल तर तो फॉल्स सांगेल. आणि इज एरर काय करेल आपल्याला, तर इज एरर काय करेल, जर असेल तर तुम्ही पुढची स्टेप करा, यू कॅन से नेक्स्ट स्टेप तुम्ही स्पेसिफाय करा. ओके, आणि समजा एरर नसेल तर कॅरी स्टेप करा, म्हणजे जी स्टेप तुम्ही करत होता ती स्टेप तुम्ही करा. आता हे टेक्निकली जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ते जरा प्रॅक्टिकली अप्लाय करून बघू, म्हणजे तुम्हाला समजायला ते आणखी सोपं जाईल. समजा आता इथे जे आपण फंक्शन टाईप केलंय, ह्या फंक्शन मध्ये व्हिवो नाव नसल्यामुळे त्याने एरर दाखवला. मग हा एरर तिथे आहे की नाही हे समजण्यासाठी मी व्हीलुकअप फंक्शनच्या अगोदर इज एरर हे फंक्शन टाईप करतो, आणि इज एरर ची जी आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू असते. व्हॅल्यू म्हणजे काय, तर व्हीलुकअप ही कशासाठी व्हॅल्यू झाली, व्हीलुकअप ही कशासाठी व्हॅल्यू झाली, इज एरर साठी. म्हणजे आता इज एरर फंक्शन काय करेल, चेक करेल की व्हीलुकअपचं जे फंक्शन आपण त्याच्या आतमध्ये टाकलंय, म्हणजे इज एररच्या आतमध्ये व्हीलुकअपला टाकून दिले, तर व्हीलुकअप चेक करून आपल्याला सांगेल, म्हणजे व्हीलुकअप फंक्शन एक्झिक्यूट होईल. तो एक्झिक्यूट झाल्यानंतर तिथे तो एरर येईल, आणि एरर हा कुठे जाणार, इज एरर कडे जाईल, आणि इज एरर आपल्याला सांगेल की एरर आहे की नाही. असला तर तो ट्रू देईल, म्हणजे इथे बघा व्हिओ नाव नसल्यामुळे त्याने ट्रू दिलं. समजा आता व्हिओच्या ऐवजी इथे मोठं नाव देतो, मोठो नावाचा रेकॉर्ड तिथे आहे, त्यामुळे तो एरर दाखवणार नाही आणि तो डायरेक्ट तुम्हाला प्राइस दाखवेल. आता इथे फॉल्स दाखवतोय. फॉल्स का दाखवतोय, कारण फॉल्स आहे याचा अर्थ नेमकं काय, तर तिथे एरर नाही, याचा अर्थ तिथे मोठो नावाचा जो रेकॉर्ड आहे तो अवेलेबल आहे, म्हणजे एरर नाहीये तिकडे.
इथपर्यंत लक्षात आलं का सर्वांच्या? म्हणजे इज एरर लक्षात आलं का? मग मी इफ एरर कडे जातो. ओके. आता पुढचं आपण इफ एरर कडे जाऊया. आता माझा इथे प्रॉब्लेम काय, जर एरर असेल तर तो त्याने ट्रू दाखवलं तर ओके आहे. तर एरर नसेल तर त्याने आता मोटोची जी काय प्राइस होती ती दाखवायला हवी होती. मग मला या ठिकाणी काय आता अपेक्षित आहे की जर एरर असेल तर सांग बाबा एरर आहे, नसेल तर ती प्राइस दाखव. सिंपल आहे. सो त्यासाठी इज एररच्या ऐवजी आता मात्र मी काय करतो, इफ एरर वापरतो. इफ एरर हे तुमचं फंक्शन कशा रीतीने काम करतं, जे इफ फंक्शन आपण शिकलो ना आतापर्यंत, ते इफ फंक्शन सारखंच काम करतं. म्हणजे त्या इफ फंक्शनच्या मध्ये आपण काय दिलं होतं, आर्ग्युमेंट दिलं होतं, लॉजिकल टेस्ट दिली. लॉजिकल टेस्ट जर बरोबर असेल तर काय, जर फॉल्स असेल तर काय. तसंच इज एररच्या ऐवजी इफ एरर असेल तर ही माझी आता लॉजिक जे व्ह्यूलुकअपचं फंक्शन आहे ना, ती माझी लॉजिकल टेस्ट झाली ना. म्हणजे व्हॅल्यू त्याला आपण म्हणूया. आणि व्हॅल्यू इफ एरर, जर एरर तिथे असेल तर मग व्हॅल्यू काय दाखवल्या पाहिजे. तर त्या ठिकाणी मी एक समजा मेसेज मला हवा आहे की नो रेकॉर्ड फाउंड, मला असा मेसेज हवा आहे. एक उदाहरण म्हणून घेतो आपण आणि ब्रॅकेट मी क्लोज करतो. ओके, म्हणजे इथे त्यांनी व्हॅल्यू दिली मला, मोठ्याची व्हॅल्यू आहे. पण आता पुन्हा मी इथे व्हिओ टाईप करतो आणि टॅब दाबतो तर होईल काय, आता व्हिओचा रेकॉर्ड तर इथे नाहीच आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल की इफ एरर कडे मेसेज जाईल की बाबा एरर आहे, आणि एररच्या हँडलिंगसाठी आपण तिथे मेसेज टाईप करून ठेवला होता की रेकॉर्ड नॉट फाउंड. म्हणजे तो रेकॉर्ड नॉट फाउंड आपल्याला मेसेज देईल. म्हणजे दिसायला किती व्यवस्थित आणि वेल ऑर्गनाइज, वेल ऑप्टिमाइज वाटतं ते चेक करा. तर हे लक्षात आलं तर सर्वांच्या, इज एरर आणि इफ एरर ही कन्फ्युजन आहे अजून? तर याच्या पुढे कधीही लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळी तुम्ही व्ही लुकअप सारखं फंक्शन वापरता तर व्ही लुकअप मध्ये एरर हँडलिंग हे कंपल्सरी आपण अटॅच करायलाच हवं. आणि त्याच्यासाठी इज एरर हे कमी वापरलं जातं, इफ एरर जे आहे ते सर्वाधिक वापरलं जातं. ओके, चला आपण जर आता नेक्स्ट पुन्हा छोटी ऍक्टिव्हिटी आहे त्याकडे जाऊया. ऍक्च्युली हे आपण मी अगोदरच कव्हर केलं होतं तुमच्यासाठी, तरी देखील पुन्हा आता रिपीट थोडस करूया. आता प्रत्येक वेळी इथे मला प्रोडक्टचं नाव आहे ते टाईप न करता जर मला अशी इथे लिस्ट बनवता आली तर बरं पडेल ना. म्हणजे कसं आहे, लिस्ट मधून एखादं नाव निवडलं की काम झालं, त्याची व्हॅल्यू येते. तर ही लिस्ट कशी तयार करायची असते, सिंपल आहे. समजा मला ह्या सेलमध्ये इथे लिस्ट तयार करायची, तर त्या सेलला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डेटा टॅब मध्ये जायचंय. डेटा टॅब मध्ये डेटा व्हॅलिडेशन वरती पुन्हा क्लिक करा. त्याच्यात तुम्हाला अलाव एनी व्हॅल्यू आहे. एनी व्हॅल्यूच्या ऐवजी लिस्ट आपण घ्यायचं आणि इथे सोर्स विचारतोय, तर सोर्स आपण सिलेक्ट करायचा. ज्याच्या कोणाची यादी आपल्याला बनवायची ती यादी सिलेक्ट करायची आणि ओके करायचं. ओके, म्हणजे इथे लिस्ट आपली क्रिएट. हे मागच्या एका लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं, म्हणून मी आता मला वाटतं मॅच आणि इंडेक्सच्या वेळी आपण घेतलं होतं, त्यामुळे मी पुन्हा आता काही डिटेलमध्ये त्याच्यात जात नाही. एक महत्वाचं काम जे आपल्याला आणखी एक शिकायचं आहे व्हीलुकअपच्या बाबतीत ते म्हणजे नेमिंग रेंज. ओके, आता समजा मी एक सेल जी आहे ती आता इथे निवडलेली आहे. कोणी सांगू शकेल का की ह्या सेलचा ऍड्रेस काय? जे सध्या सिलेक्टेड सेल आहे त्याचा ऍड्रेस काय? H4 करेक्ट. कारण एच कॉलम मध्ये ती सेल आहे आणि 4 नंबरच्या रो मध्ये आहे तो H4. आता ह्या ज्या मी सेल सिलेक्ट केलेल्या आहेत, कोणी सांगू शकेल का याचा ऍड्रेस काय? G4 ते L30. आता एक वेगळा प्रश्न करतो जो आउट ऑफ द ऍडव्हान्स एक्सेल आहे. समजा आता इथे 10 विद्यार्थी आहेत, मी पण आहे, आणि आपली सर्वांची ओळख आहे ती नावाने नाहीये. म्हणजे माझं नाव चंद्रकांत नाहीये, तुमचं नाव संकेत नाही, प्रीती नाही, मयूर नाही, मनीष नाही, काहीच नाही.
नावाच्या ऐवजी आपलं जे स्वतःचे मोबाईल नंबर आहेत ना तेच आपलं नाव आहे असं गृहीत धरा. म्हणजे नाव जे आहे, म्हणजे माझं नाव जे आहे ते मी काय ठेवलेलं आहे 9773444413, कारण हा मोबाईल नंबर माझा आहे. तुमचे देखील ते मोबाईल नंबर आहे ते तुमचं नाव आहे असं गृहीत धरा. काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारे नाव लक्षात ठेवायला सोपं जातील का? फक्त येस किंवा नो असं टाईप करा. नो, कोणालाच आवडणार नाही. म्हणजे मला जर कोणी हाक मारताना मार्केटमध्ये अशी हाक मारली 9773444413, तर गंमत होऊन बसेल. आता यातला गमतीचा भाग सोडला, आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की व्ही लुकअप मध्ये जसं मगाशी देखील मी सांगत होतो की लार्ज क्वांटिटी ऑफ डेटा त्या ठिकाणी असतो. समजा या ठिकाणी बघा की माझा हा डेटा आहे जो मी आता सिलेक्ट केला. ह्या डेटामध्ये किती 4च कॉलम आहे, 10-15 काहीतरी रेकॉर्ड आहे. पण ज्यावेळी ऍक्च्युअल मार्केटमध्ये आपण जॉब करतो तर तिथे मात्र 10-12 रेकॉर्ड नसतात. तिथे 10-15 हजार रेकॉर्ड असतात. आणि शिवाय इथे 4च कॉलम आहेत, कदाचित तिकडे 40 कॉलम असले मग तुमचे. मग त्यावेळी तुम्हाला सिलेक्शनला वाटत नाही की त्रास होईल? ओके. मग तो त्रास वाचवण्यासाठी, ओके, आता इथे मगाशी जेव्हा मी सेलची रेंज विचारली मी सेलची रेंज पटकन सांगितली, कारण डेटा खूप कमी होता, कॉलम खूप कमी होते, रो खूप कमी होते. पण ज्यावेळी 10-15 हजार रेकॉर्ड असतील, 50-60 कॉलम असतील, मग तिथे मात्र त्या सर्व डेटाला असं रेंजच्या माध्यमातून सिलेक्ट करणं किंवा ओळखणं, रेंज टाईप करणं, ते मोबाईल नंबर सारखं नाव ठेवल्यासारखं झालं. म्हणून मी ते एक्झाम्पल घेतलं. ओके. मग इथे आपण आता एक्सेल मध्ये काय शिकायचंय किंवा काय आपल्या लक्षात घ्यायचं आहे, तर तुमचा जो काही टेबल ॲरेचा डेटा आहे त्या टेबल ॲरेच्या डेटाला किंवा त्या सेलच्या रेंजला आपण म्हणूया स्पेसिफिकली तुम्ही एखादं नाव देऊन ठेवू शकता. ओके. समजा आता एक गंमत बघा की माझा हा डेटा आहे, हा डेटा मी सिलेक्ट करतो आणि ह्या डेटाला एक नाव देतो. आता हे नाव कुठे देतात? तर तुम्ही बघा हे फॉर्म्युला बारच्या समोरच इथे नेम बॉक्स असतो. त्या नेम बॉक्सच्या इथे क्लिक करायचं आणि त्याच्यात नाव द्यायचं. समजा मी त्याला नाव देतो माय डेटा. नाव तुम्ही काही द्या, फक्त त्याच्यामध्ये स्पेस नसतं कधी, तेवढं फक्त लक्षात ठेवा. आणि स्पेशल कॅरेक्टर नसतात. तुम्ही नाव काही ठेवा, जसं उदाहरणासाठी मी इथे माय डेटा नाव ठेवलं आणि एंटर बटन दाबलं. म्हणजे आता काय झालं माहित आहे का, ही जी माझी सेलची रेंज आहे ना, ह्या सेलचं नाव जे आहे ते माय डेटा आहे. ओके. आता या नावाचा फायदा कुठे होणार मला? सिंपल आहे, तुम्ही जेव्हा कुठे कॅल्क्युलेशन करणार तिकडे, तर या ठिकाणी मी काय करतो, तर पुन्हा या ठिकाणी इक्वल टू व्ही लुकअप. मला आता प्राइस हवे, प्राइस कोणाची हवे, तर मोठीची प्राइस हवे, कॉमा. आता इथे टेबल अरे मला विचारताय, आपण असं गृहीत धरू की 10-15 हजार रेकॉर्ड आहेत आणि 50-60 कॉलम्स आहेत. मग त्या टेबलचं जर मला सिलेक्शन करत बसायचं म्हटलं किती त्रास होणार आहे. पण मी काय केलेलं आयडिया, तर मी त्या टेबलला, त्या टेबल अरेला नाव देऊन ठेवलंय. जसं मी इथे नाव दिलं होतं माय डेटा. हे बघा तिथे आलेला आहे ऑटोमॅटिक माय डेटा. म्हणजे सेलची रेंज तुम्हाला टाईप करायची गरजच नाहीये. ओके. पुन्हा कॉमा. माय डेटा मधला कितवा कॉलमचा मला डेटा हवाय, प्राइस हवे, सो माझा 4था कॉलम आहे, कॉमा, पुन्हा मला 0 म्हणजे एक्झॅक्ट मॅच हवाय आणि एंटर बटन दाबलं की तुम्हाला उत्तर आलं. म्हणजे इथे महत्वाची जी छोटीशी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे काय, तर जर तुमचा डेटा लार्ज अमाऊंट मध्ये असेल, क्वांटिटी मध्ये असेल, तर तुम्ही त्या सेलच्या रेंजला नाव देऊन ठेवू शकता आणि तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये डायरेक्ट नावच टाईप करू शकता. आणि ते रेंजलाच फक्त नाव द्यायचं असं काय ना. समजा मी इथे हा 10 नंबर टाईप केला, इथे समजा मी 2 नंबर टाईप केला. ओके. आणि या 10 नंबरला मी नाव देतो समजा 10 उदाहरणासाठी, आणि या 2 नंबरला नाव देतो समजा TW2. म्हणजे एका सिंगल सेलला तुम्ही नाव देऊ शकता, असं काही नाही की मल्टिपल सेलला देते. आणि इथे मला समजा यांची आता बेरीज करायची, तर मी काय करतो डायरेक्ट 10. ओके. आता मला ब्रॅकेट घ्यावे लागेल, त्याचे फंक्शन नाहीये. एक सम सम फंक्शन मध्ये तुम्हाला वापरता येईल. ओके ठीक आहे. नाव, अच्छा, तुम्हाला नावं कुठे कुठे कोणत्या कोणत्या सेलला कोणत्या रेंजला तुम्हाला नावं दिलेली आहेत हे जर चेक करायचं असेल, तर आपल्याला डेटा टॅब असते. डेटा टॅब मध्ये तुम्हाला सॉरी, फॉर्म्युला टॅब. फॉर्म्युला टॅब मध्ये नेम मॅनेजर असतो आणि नेम मॅनेजर मध्ये तुम्हाला ही सर्व नावं इथे दिसतात. हे बघा, त्याच्यात जे माय डेटा आपण नाव दिलं होतं ते इथे दिसतंय आणि त्याची रेंज सुद्धा इथे आपण युज केली दिसते आणि ते रेफर कशाला केले, म्हणजे कोणत्या फंक्शन मध्ये वापरले तेही तुम्हाला इथे दिसतं. म्हणजे क्लिअर झालं एवढं नक्की? जर क्लिअर झालं असेल तर येस असं टाईप करा. ओके, एक डाऊट आहे. ओके, प्लीज विचारा डाऊट. प्रोडक्ट डबल आहे तर प्राइस एकाची कशी आली?
ओके ओके, खूपच छान प्रश्न केलाय तुम्ही. याचं उत्तर नंतर ऍक्च्युली आपला आणखी एक लेक्चर माझा घ्यायचा विचार आहे व्हिलुकअप वरती आधारित. तर त्याच्यात उत्तर मी देणारच होतो, पण आता तुम्ही विचारलंय ते सांगतो. टेबल ऍरे कडे नीट पहा. टेबल ऍरे मध्ये आपल्याकडे दोन प्रोडक्ट आहेत. एक मोटोचा हा एक प्रोडक्ट आहे, मी त्याला जरासं हायलाइट करून घेतो. आणि मोटोचा आपल्याकडे आणखी एक प्रोडक्ट आहे. इथे ज्यावेळी मी मोटोचं डेटा लुकअप केला तर त्यातली फक्त पहिली व्हॅल्यू आली. पहिली म्हणजे जेव्हा व्ह्यूलुकअप फंक्शन काय करतं, ज्यावेळी तो डेटा असा पहिल्या कॉलम मधला शोधत जातो, त्याला जी पहिली व्हॅल्यू मिळणार आहे ती पहिलीच व्हॅल्यू तो काय करतो, आपल्याला रिट्रीव्ह करून देतो. तो दुसरी व्हॅल्यू जी आहे तो रिट्रीव्ह करून देत नाही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच कुठचा आला असेल, तर मला दुसरी पण व्हॅल्यू पाहिजे, मग काय करायचं? ओके, डोंट वरी. त्याचा एक मी प्लॅन करतोय आणखी एक पुढचं लेक्चर घेण्याचं, म्हणजे आणखी थोडं डीप मध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याचा एक एक्झाम्पल मला मिळतंय का ते बघतो, किंवा मला ते तयार करावं लागेल. आणि मग आपण ते दोन्ही व्हॅल्यू जर काढायचे असतील तर काय करू शकतो ते आपण बघूया. ओके, इथे याचं उत्तर जे तुम्ही प्रश्न केला त्याचं उत्तर एकच आहे, किंवा व्हीलुकअपच्या बाबतीत ते लिमिटेशन आहे. व्हीलुकअपचं लिमिटेशन काय आहे, तर ज्यावेळी तू लुकअप शोधत जाणार आहे तर त्याला पहिली जी व्हॅल्यू मिळेल त्या पहिल्या व्हॅल्यूचीच करस्पॉन्डिंग व्हॅल्यू तो आपल्याला देतो. पुढचा तो नंतर इग्नोर करतो, कारण त्याला ती व्हॅल्यू मिळाली ना, मग तो पुढचं चेकच करत नाही. ओके, आय होप की तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. ओके, आणखी काही डाऊट्स आहेत का कोणाला? आतापर्यंत समजलेलं असेल तर मग यस टाईप करा. आपण आणखी एक छोटं टॉपिक मी घेतो आणि मग थांबतो. आपली तशी वेळ पण संपत आलेली आहे. हो, ठीक आहे. ठीक आहे, आता हे पुढचं एक्झाम्पल एकदम सिम्पल आहे. विशेष असं याच्यामध्ये अजिबात काही नाहीये. फक्त याच्यामध्ये काय आहे की आपल्याला व्हीलुकअप बरोबर एखादं फॉर्म्युला सुद्धा युज करायचं असेल तर कसं करायचं. आता इथे पहा, एक उदाहरण घेतोय. समजा माझं अप्पो नावाचं प्रोडक्ट आहे. अप्पो नावाचा प्रोडक्ट किंवा कोणतेही प्रोडक्ट आपण घेऊया, मोठं कोणतेही प्रोडक्ट घ्या. ओके, त्या प्रोडक्ट नुसार त्याच्या प्राइसची टोटल मला या ठिकाणी आली पाहिजे. पण आता प्राइस जी आपण काढतो ती कशी काढतो, म्हणजे आता इथे प्राइस काढूया, त्याची मोटोची प्राइस काढायची. सो इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय, तर मोटो, कॉमा, टेबल, कोणत्या टेबल मधून, तर ह्या टेबल मधून, कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर, तर प्राइस आपली कशात आहे, तर चौथ्या कॉलम मध्ये आहे, तो 4 नंबर, कॉमा, एक्झॅक्ट मॅच 0, ब्रॅकेट क्लोज, प्राइस दिली. पण ही जी प्राइस आलेली आहे ती एका मोटोच्या मोबाईलची आलेली आहे असं आपण म्हणतोय. मला इथे युनिट्स किती आहेत, तर 3 युनिट आहे. मग 3 युनिटची प्राइस काढायची तर काय करावं लागेल? कोणी सांगू शकेल का फॉर्म्युलामध्ये काय बदल करून आपण ते काढू शकतो? म्हणजे सिंपल लॉजिक वापरायचं, इथे वेगळं फंक्शन वगैरे काय वापरायचं नाही आपल्याला. करेक्ट उत्तर दिले आपल्याला. इंटू बी 16 ना, म्हणजे गुणाकार करायचा आहे कोणाबरोबर, युनिट बरोबर. आणि एंटरपर्यंत दाबा, आलं उत्तर. म्हणजे इथे दाखवण्याचं कारण एवढंच होतं की तुम्ही जे व्हीलुकअप वापरताय ते फक्त स्वतंत्ररित्याच काम करतं असं नाही, तर त्या व्हीलुकअपला जोडून तुम्हाला जे काही बाकीचे मॅथमॅटिकल ऑपरेटर यूज करायचे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके, तर असं हे आपलं व्हीलुकअप आहे. व्हीलुकअप मध्ये अजून देखील बरेच काही शिकण्यासारखं आहे. तर माझा प्रयत्न असेल की उद्या सुद्धा तुम्हाला व्हीलुकअप वरती आणखी काही एक्स्ट्रा एक्झाम्पल आणि आणखी काही टिप्स म्हणा, ट्रिक्स म्हणा, किंवा एक्स्ट्रा काही आणखी फंक्शन त्याचे म्हणूया आपण, तर ते आपण उद्याच्या सेशन मध्ये मग यूज करणार. आय होप की आजच्या सेशन मध्ये तुम्ही नक्कीच नवीन काहीतरी शिकलेला असाल. तर आतापर्यंत जे आपण पाहिलं किंवा आजच्या सेशन मध्ये जे पाहिलं तर त्याच्यामध्ये काय कोणाला डाऊट्स आहेत का? जर असतील तर ते प्लीज आपण रिझॉल्व करूया. मनीष, हॅलो. हा बोल. हां सर, ते 3 युनिटचं मला समजलं नाही ॲक्च्युली. ते ओके मी इंटू ओके, आता व्हीलुकअप वापरलं तेवढं लक्षात आलं. हो. व्हीलुकअपला मी काय केलं, तिन्ही मल्टिप्लाय केलं ना, म्हणजे तिघांची प्राइस आली.
पण आपल्याला लुकअप व्हॅल्यू ही दिलेली ना मोटोची आपली हा 35 ची अगदी 35 बरोबर. दिलेली ना. मोटोची माझी किती आहे 31.95. हा ती ती एका युनिटची प्राइस ती आहे का एका की युनिटची होती अच्छा अच्छा ठीक आहे. आणि मला वाटलं त्याला 35 युनिटची प्राइस 31.95. नाही मला फक्त इथे एवढं शिकवायचं होतं की आपण व्हीलुकअपला मल्टिप्लाय पण करू शकतो किंवा मायनस पण करू शकता, तुम्ही प्लस पण करू शकता, सबट्रॅक्शन ओके किंवा डिव्हिजन वगैरे पण करू शकता. कारण ओके ठीक बऱ्याच आहे. विद्यार्थ्यांना कसं मनामध्ये असतं की व्हीलुकअप जेवढं वापरलं तेवढं त्याला बाकीचं आणखी काय जोडता येणार नाही. ते इथे जसं मल्टिप्लिकेशन जोडलं आपण तर ते मला फक्त दाखवायचं होतं. ओके सर समजलं. थँक्यू. ठीक आहे. तर आय होप की आजचं सेशन बऱ्यापैकी तुमच्या सर्वांचे नक्की लक्षात आलेलं असेल आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे कारण याचा वापर ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या कामामध्ये करायचा आहे. तर आजचा सेशन मी इथेच कन्क्लूड करतो. उद्या माझा प्रयत्न असेल की पुन्हा व्हीलुकअप वरती आधारितच कारण तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे याच्या पूर्वी देखील मी अगोदरच सांगितलं होतं की व्हीलुकअप हे फंक्शनच्या बाबतीत सर्वाधिक जे इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात जर तिथे एक्सेल मध्ये काम करायचं असेल तर. त्यामुळे याच्या वेगवेगळे जे अँगल्स आहेत आपण म्हणूया व्हीलुकअपच्या रिलेटेड तर तेवढं जास्तीत जास्त आपण स्टडी करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून जमलंच तर मी उद्या सुद्धा तुम्हाला व्हीलुकअपचा आणखी थोडे काही एक्झाम्पल थोडे एक्स्ट्रा काही गोष्टी ज्या आहेत ते कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपले पुढचे पण काही फंक्शन आणखी बाकी आहेत तर ते देखील आपण कव्हर करू. सो थँक्स वन्स अगेन टू ऑल आपलं हे सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि आणखी एक फक्त इन्फॉर्मेशन एवढीच द्यायची होती की आता हे जे आपले ऑनलाईन लर्निंग आहे तर ते आपण सर्वांसाठी ओपन केलेलं आहे. तर तुमचे मित्रमंडळी कोणी असतील, नातेवाईक असतील, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे तर मी ज्या आपली जी लिंक आहे तर ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळांना, नातेवाईकांना त्यांना सुद्धा शेअर करा किंवा तुमचे काही फ्रेंडचे ग्रुप असतील त्यांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना देखील शिकून घेऊ द्या. कारण तसे आता लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरीच आहेत आणि प्लस दुपारची वेळ तशी आपल्याला कडकच लॉकडाऊन असल्यामुळे कुठे बाहेरही जाता येत नाही. तर ज्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनी नक्की ते जॉईन करावं आणि शिकून घ्यावं. तर थँक्स वन्स अगेन. तर उद्या पुन्हा आपण 5 वाजता ऑनलाईन या ठिकाणी भेटूया. ओके, सो टेक केअर अँड बाय.